नमस्कार, मी आज गणपतीच्या तिसऱ्या दिवसासाठी आमच्याकडे केला जाणारा गोव्याच्या पद्धतीचा नैवेद्याचा प्रकार बनवत आहे। चवळी भिजत घालून त्यात बटाटा घालून कुकरला शिजवून घेतलेली आहे। इथे कढईत मी थोडंसं तेल घालून ओलं खोबरं भाजून घेते। खोबरं भाजून थंड झालेले आहे। आता मी मिक्सरमध्ये गोवन गरम मसाला, हळद घालून बारीक पेस्ट करून घेते। कढईत तेल घालून मी राई, कढीपत्ता, हिंग घालून फोडणी तयार करते। त्यात आता अर्धा चिरलेला टोमॅटो घालून परतून घेते आणि त्यात शिजून घेतलेली चवळी आणि बटाटा वरून वाटलेलं खोबऱ्याची पेस्ट घालून सगळं मिक्स करून घेते। वरून चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून चवळीचा रस तयार आहे। इथे मी पातोळ्यांसाठी सारण बनवून घेत आहे। त्यासाठी किसलेलं खोबरं आणि तूप घालून खोबरं जरा परतून घेते आणि खोबऱ्याच्या अर्धा मी गूळ घालून सगळं मिक्स करून घेते। मिश्रणातलं पाणी आटलेलं आहे। आता मी वेलचीची पावडर घालते। पातोळ्यांचं मिश्रण तयार आहे। इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात मी थोडंसं तूप आणि मीठ घालून मिक्स करून घेते। आता गरम पाणी थोडं थोडं घालून पीठ मळून घेते। ओलसर पीठ मळून घ्यायचे। पीठ मळून झालेलं आहे। इथे मी हळदीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्याला आता तांदळाचं पीठ थोड्याशा पाण्याचा हात लावून पसरून घेते। त्यावर खोबरं आणि गुळाचं मिश्रण ठेवते आणि पानं दोन्ही बाजूने कडा बंद करून पातोळा वाफवायला ठेवण्यासाठी तयार आहेत। आता मी 15 मिनिटांसाठी पातोळ्या वाफवायसाठी ठेवत आहे। पातोळ्या वाफून तयार झालेल्या आहेत। इथे कढईत मी एक मोठा चमचा तूप घेऊन त्यात राई, जिरं, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी केलेली आहे। त्यात वरती हळद घालून टोमॅटो आणि मिरची घालून शिजून घेतलेली तुरीची डाळ घालते आणि रवीने घोटून घेते। पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घालून सगळं मिक्स करून घेते। डाळीला छान उकळी आलेली आहे। वरून कोथिंबीर घालते। तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे। इथे मी आंबाड्याचे सासव बनवण्यासाठी आंबाडे घेतलेले आहेत। त्याची वरची सालं काढून घेते। सालं काढून झालेली आहेत। आता मी त्याला मीठ आणि गूळ लावून बाजूला ठेवते। आता कढईत मी एक छोटा चमचा राई आणि मेथी सुकीच भाजून घेते आणि 4 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण परतून घेते। मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं आणि राई, मेथी सगळं मिक्स करून थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते। आता कढईत मी तेल घेतलेलं आहे। त्यात मी राई, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी करते। मॅरिनेट केलेले आंबाडे घालून परतून घेते। आता थोडंसं पाणी घालून मी 5 मिनिटं शिजायला ठेवते झाकण लावून। 5 मिनिटं झालेली आहेत। आंबाडे थोडेफार शिजलेले आहेत। आता मी खोबऱ्याची पेस्ट घालते आणि सगळं मिक्स करून घेते। चवीप्रमाणे मीठ घालते आणि पाणी सुकेपर्यंत मी आटून घेते। आंबाड्याचा सासव तयार आहे। आजच्या नैवेद्याची थाळी तयार आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।